येणे नोये सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म धार्मिकपणा निर्माण करणारा योग आहे. ज्ञानोबरांनी हरिपाठामध्ये खूप वर्णन केलं आणि म्हणून ऐका, सर्वांनी हरिपाठ म्हटला पाहिजे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय केवळ त्यांचा. हरिपाठा सारखी ताकद कुठंच नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, सहज भगवंताचं नामचिंतन होतं. पण हरिपाठ सर्वांनी म्हटला पाहिजे. हरिपाठ सर्वांनी म्हटला पाहिजे आणि आपल्या घरी तर झालाच पाहिजे, प्रत्येकाच्या घरी. नाही तर मग म्हणावं लागतं महाराज जिंबाई आणि हरिपाठ पाठ नाही, म्हणजे आमचंच असू नका. नाही तर कधी कधी डॉक्टर इंबाई सुई देता येत नाही, मास्तर इंबाई करा सही आणि लावाना शाही, म्हणजे हे प्रत्येकाच आहे तसं. जे आमचं सांगितलं म्हणून तसं नाही, पण ज्या ज्या क्षेत्रातल्या माणसं आहेत तसं त्यांचं ते पाहिजे. म्हणजे आम्ही आज जोडीने म्हणून इशारा केला. अरे आमच्या आबाची ताकीदच तशी होती की त्रिदिनी सप्ताह आहे आणि गायत्री मातेच्या नगरामध्ये गायत्री मातेच्या दे आणि गायत्रीला सोबत आणल्याशिवाय कार्यक्रम होऊ शकत. म्हणून आपला विषय चालू होता की योग मार्ग सुद्धा फार अवघड आहे. किती अवघड आहे योग. शरीराचं शोषण करावं, शरीर शोषण, प्राण फार अवघड आहे. महाराज म्हणतात 2 तास आपल्याला कीर्तनामध्ये बसता येत नाही. माणसं 2 तास मांडी घालून कीर्तनात बसता येत नाही. अहो कीर्तन चालू झालं लगेच माणसं चूल मांडतात. चूल मारून होऊन एवढ्यावर थांबत नाही, वरून पट्टी ठेवली तेवढ्यावर थांबत नाही, मग वरून बघून पाते मग तू संजय महाराजला जा लावा खालून जाऊ, दुसरं काय करायचं. म्हणजे 2 तास आपण कीर्तनामध्ये सरळ बसू शकत नाही. मग योग एवढा सोपा नाही. काय ज्ञानोबरांनी गुरु वर्णन केलं ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये. ज्ञानोबरा होता योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाची वाटा भागाला पायी लोहाचे चने जे बोचरिया पडती खाणे तया पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणो आणि म्हणून आमच्या काका महाराजांनी दूर प्रमाण दिलं की योग या विधी येणे नोये. बघा बरं काय ज्ञानोबरांनी भाषा वापरली. लोहाचे चणे, लोह म्हणजे लोखंड. मला सांगा एखाद्या माणसाला जर इच्छा झाली चेने खाण्याची आणि त्याला जर लोहाचे चेने दिले, बाबा तो तरण का मरण? काय विषय मरण म्हणतात. पण ज्ञानोबरांनी काय शब्द वापरला? लोहाचे. आता जे हरभरे वापरला नाही, कारण ज्ञानोबरांना माहितीये कलियुगातले सर्वच माणसं हुशार आहे. त्यांना जर चेने खावेसे वाटले तर ते सुनबाईला सांगेल, सुनबाई एवढे चेने जरा बारीक करून दे बरं. मिक्सर मध्ये टाकले, बटन दाबले, भूर घ्या मामाजी. पण ज्ञानोबरांनी शब्द वापरला लोहाचे. तसा योग अवघड आहे म्हणून आम्ही योगाचे अधिकारी.
चैतन्य साउंड सिस्टम मध्ये श्याम दीवानों ने श्याम की प्यार में ऐसे महफिल सजाई मजा आ गया। श्याम दीवानों ने श्याम के प्यार में ऐसे महफिल सजाई मजा आ गया। श्याम दीवानों ने श्याम की प्यार में ऐसे महफिल सजाई। श्याम की प्यार में ऐसी महफिल सजाई मजा आ गया। दीवानों ने श्याम की प्यार में ऐसी महफिल सजाई मजा आ गया। श्याम की प्यार में ऐसी महफिल सजाई मजा आ गया। आपने तो आपने होती विठ्ठल विठ्ठल श्याम दीवानों भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये एवढी मोठी मैफिल या ठिकाणी आहे आणि खरं तर श्यामजी लोखंडे यांचं सुद्धा अन्नदानच आहे. शेवटच्या दिवशी भिवगावला एवढं मोठं मंदिर एवढं मोठं अन्नदान. खरं तर दाता छुपा नाही माग नाही. जो दाता असतो तो काही केल्याने लपत नसतो. विठ्ठल विठ्ठल बोल प्रमाणे आमच्या भगवान बाबांनी ऊर्ध्व वायूचा शोध तोडून करीव वनभंग ब्रह्मानंद मिसळे परी मुमुक्षु दंग. परंतु याच्यापेक्षा ओम नमो भगवते वासुदेवा भगवान परमात्म्याचं नावाचं सर्वात महत्वाचं आहे. म्हणून कहो तो कोबर आहे. आम्ही ज्ञानाचे अधिकारी नाही, आम्ही कर्माचे अधिकारी नाही, आम्ही योगाचे अधिकारी नाही, पण आमचा उद्धार तर झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही काय वाचे गीत गाईने 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 योगाचे अधिकारी नाही का निराश होऊ नका. ज्ञानाचे अधिकारी नाही का खचून जाऊ नका. वाचे गीत गायचे. वाचेने भगवंताचं नामचिंतन करा. का हो तुकोबर आहे आम्ही नामचिंतन करू पण कसं करावं अभंगाचं प्रथम चरण नामाचे चिंतन. Hare
भाग्य आहे. किती लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व बंद, पण गायत्री नगर मध्ये एवढे मोठे सुंदर भजन व्हायचे की त्याला तोडच नाही. आणि गुणवान पण एक नाही. आता आमचे काकासाहेब महाराज आहे, आमचे पांडुरंग महाराज आहे, बाका आमचे कृष्णा महाराज, आमचे भगवान महाराज, सौगायना नाही अजून आमचे संत 51 बळी मंडळी, महान मंडळी की ज्यांची तारीख मिळणं दुर्लभ आहे, पण एका शब्दावरती आपल्या गायत्री नगर मध्ये हजर आहे. हे आबांची सानिध्य आहे, हे आबांचं सानिध्य आहे, संगत आहे. आणि ते सुद्धा असं नाही जाता जाता निघाले. कधी कधी कसं असतं, एखादे पाहुणे 2-3 तास बसले आणि निघाले, घरातून बाहेर निघाले, मग जाता तर काही माणसं काय म्हणतात, चहा घेता. अरे बाबा 2 तास त्यांनी केलं काय? तसं नाही, तुम्हाला जेवायला यावंच लागेल. आम्ही आता सासरेबाकडे गेलो तुमच्या गावाला, गुंडेवाडीला आमची शिंदे पाटील, आणि गेल्यानंतर ते जेवण म्हटलं नाही. आबा म्हटले यायचं असेल तर जेवणच करावं लागेल. जीव भोजनात जाऊ द्या, तिथं महानच आहे अन्नदान. सर्व भूती द्यावे, अन्न द्रव्य पात्र विचारू नये. एखाद्याला द्रव्य देत असताना त्याची पात्रता पाहून द्या, योग्य आहे का घेण्यासाठी. पण अन्नदान कोणाला करा, अन्नदान तर महानच आहे. परंतु काका महाराजांनी मला येताना एक प्रसंग सांगितला की महाराष्ट्रातील नामांकित गुणीजन एक गुणवान रात्री 1 वाजता अडचण आली, गाडी बिघडली आणि त्यांनी सर्वत्र फोन केला, पण कोणी धावून आलं नाही. आबांना फोन केला तर आबा फोन केल्यानंतर ऑपरेटर सह तिथे गेले आणि गाडी गुणीत आल्यानंतर नेत्रामधून अश्रू आले की महाराज रक्ताचं नातं सुद्धा अशा वेळेला कामा येत नाही. पण ही ताकद ज्ञानोबा तुकोबरांच्या विचारामध्ये, ज्ञानोबा तुकोबरांच्या विचारामध्ये. अहो कोरोनाच्या काळामध्ये रक्ताने माणसाला दूर केलं, पण भक्तीच्या नात्याने त्यांना जिवंत ठेवलं, भक्तीच्या नात्याने जिवंत ठेवलं. म्हणून काय ताकद आहे. अरे सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निर्वाणीचा एक पांडुरंग, इतर सोयरे काय आहे ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती. जे विठोबाचे पाय आठवतात ना, खरे ते सोयरे आपले आहे. विठ्ठल विठ्ठल. रक्ताच्या नात्यापेक्षा भक्तीचं नातं महत्वाचं आहे. म्हणून तर मीराबाई म्हणते, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. मीराबाई याच्यामध्ये मग्न झाली. म्हणून परमार्थ करा, आणि परमार्थ करत असताना आपलं काम करा, उद्योग करा. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तुम्हाला दाम मिळावा, दाम म्हणजे पैसा, तुम्हाला दाम मिळावा असं वाटत असेल तर काम करा, आणि तुम्हाला आराम मिळावा असं वाटत असेल तर राम राम म्हणा. ही शुकन माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी दिली. पण कसं करायचं? नामाचे चिंतन, प्रगट पसारा, आसाल ते करा जेथे तेथे. प्रगट करा, पसारा मांडून करा. पसारा शब्द आपल्या सर्वांचा परिचयच आहे. आपण काही कामानिमित्त बाहेर गेलो आणि एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, तिने सर्व घरामध्ये पांगून दिलं, कुठं एक पदार्थ इकडे, एक भांडं तिकडे, एक वस्तू तिकडं, आणि आई आल्यानंतर सर म्हणते, सर म्हणते बाळू, हे चेतन तू नको बाबू, हा काय पसारा मांडला. आपण बोलतो ना तसं प्रगट करा, पसारा मांडून करा. आणि जिथं असा रामकृष्ण टाहो नित्य फोडी, टाहो फोडायचा. बघा बघा, मुलगा जर आपण झोक्यात टाकला, पाण्यात टाकला, आणि तो जर शांततेने रडायला लागला तर आई हातातलं काम सोडून त्याच्याकडे जाते का? नाही. आणि तो जर टाहो फोडून रडला तर आई म्हणते अगोदर ते काम. आणि एखादी आई म्हटलं जाऊ दे एवढं आवरूनच घेते, तर मग त्याच्यात आजी पाहिजे एखादी. माझी ते मुलगा एवढा रडू लागला टाहो फोडून, तुला काम जास्त झालं का? एक तर 900 साहेब करून पोरायला म्हणजे माणसाला होत नाही, आणि तुला सहज झालं तर त्याचं किंमत कळत. टाहो टाहो फोडणं महत्वाचं आहे. म्हणून भगवान परमात्म्याचा टाहो फोडून भजन करा. म्हणून हरिपाठ, नामचिंतन, सत्संग हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून नामस्मरण करा. म्हणून कधी कधी गुरुपौर्णिमेला काही माणसं आपल्याकडे येतात, पांडुरंग महाराज आम्हाला कान फुकायचे. आता आपला संप्रदायाने कान फुकायचे, आपण म्हणतो कान फुकायचे, तुम्ही भांबवले कुठं? कुठं घाबरले तुम्ही? तुमचे कान फुकायचे. कान केव्हा फुकले जाते? एखादा मुलगा जर घाबरला की मग आई काय करतात, जवळ घेऊन त्याची. असे माणसं घाबरलेच कुठं? हा वारकरी संप्रदाय कान फुकण्याचा नाही. उघडा मंत्रचा हरे
यातना गर्भवास दूर होण्याची ताकद रामकृष्णामध्ये आहे. रामकृष्णारी या मंत्रामध्ये आहे. पण आपण किती भाग्यवान आहे. पंत वारकरी मंत्र रामकृष्णारी, संत ज्ञानोबा तुकोबा नरहरी, ग्रंथ गाथा भागवत ज्ञानेश्वरी आणि साधना आळंदी पंढरीची वारी. किती सोपं आहे. हे पंचतत्व असल्याशिवाय संप्रदाय होऊ शकत नाही. पण हे तत्व नसताना सुद्धा माणसं म्हणतात आमच्याकडे काही त्या आम्ही कान फुकतो. म्हणजे जे कान फुकते ते याच्या गळ्यात माळा नाही आणि ज्यांचे फुकायचे त्यांना माळीचं बंधन नाही. पण ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पथ्य टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरी, पंढरीची वाटही चालावी पंढरी, वाटही चालावी पंढरी, वाटही चालावी पंढरी, वाटही चालावी पंढरी. एखादा माणूस किती सलाईन घेऊ द्या, किती इंजेक्शन घेऊ द्या, एवढी एनर्जी कुठं निर्माण होत नाही. एवढी सकारात्मक विचार कुठं निर्माण होत नाही. किती उद्विग्न झालेला माणूस असू द्या, त्यांना फक्त सत्संगामध्ये कीर्तनामध्ये आणा, तो एकदम प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. समाधान प्राप्त होण्याचं जगामध्ये एकच केंद्र आहे, एकच स्थान आहे, त्याला हरी कीर्तन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस. आवडीने ब्रह्मरस सेवन करू. तर 8:30 ते 10:30 आहे. 10:30 मला असं वाटतं 5 मिनिटात वाजायला लागेल. विठ्ठल विठ्ठल बरोबर आहे ना. पण 5 मिनिटात आपण सेवा समाप्त करणार. तुम्हाला कीर्तन तर आता चालू झालं ही तर नाहीतर कधी कधी बापरे कीर्तन चालू आहे पण अजून वेळ जात नाही. मग महाराज बस, महाराज बस. काही काही लोक कीर्तन चालू झालं टवटवीत राहतात गुलाबाच्या फुलासारखे आणि असं कीर्तन रंगात आलं की सूर्य कीर्तन करायला याला सांगावं काय. पण इथं एवढे प्रसन्न श्रुत आहे. ततत्किम पुढं काय समोर काय सांगणार आहे, कशी मंडळी चाल म्हणणार आहे, कसं वाजवणार आहे, याचे आपण भोगते आहे. याचं कारण आहे की नेहमी सत्संगाला जाता. विठ्ठल विठ्ठल गावं फोडून भगवंताचं चिंतन करा. जिथं असाल तिथं करा, असाल ते करा, जेथे ते. आता इथं बसले जो वर्ग आहे, कोणी शेती करत असेल, कोणी नोकरी करत असेल, कोणी उद्योग करत असेल, कोणी सामाजिक कार्यात असेल, कोणी राजकीय कार्यात असेल, तुम्ही ज्या कार्यात असाल त्या कार्यामध्ये तुम्हाला भगवंताचं भजन करता. आता माझ्या माता मावल्या आहे, स्वयंपाकाचं कार्य त्यांच्याकडे, काम त्यांच्याकडे. आता मला सांगा पाटील, स्वयंपाक करणं हाताला काम आहे का तोंडाला काम आहे? हाताला की नाही. रामकृष्णारी 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 झालं झालं. किती सोपं आहे. रामकृष्णारी चपाती करताना रामकृष्णारी रामकृष्णारी सहज चपाती होती की नाही बाबा. पण तोंडामध्ये दुसरा मानले पाहिजे ती रामकृष्णारी चपातीवर हात मारते. तसं नाही काही पाहिजे. राम आलं तुमच्या लक्षामध्ये. नामस्मरण करण्यासाठी चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न घाती सर्पतया. या प्रमाणाचा अवलंब जर प्रत्येकाने केला तर जीवनामध्ये कधी उद्विग्नता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल कारण जीवनामध्ये शत्रू निर्माण होण्यासाठी तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. जशी जशी तुम्ही प्रगती करणार तसे तसे तुमचे शत्रू समोर उभे राहणार. पण तुमचा शत्रू झाला तर तुम्ही त्याच्यासोबत मित्रत्व करा, निश्चित तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. परवाला प्रसंग सांगतो की
प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात, पण मी ते सोडून दिलं आणि एका ठिकाणी गेलो की ते म्हटले नाही आज झेंडा वंदन होणार तर यांच्याच हाताने. बघा बरं, आणि मी तर म्हटलं नाही त्यांच्यात बोलतच नाही, झेंडा वंदनही नाही आणि पुढची नाही. म्हणून प्रत्येकाने काय करायचं की काहीच मनामध्ये ठेवायचं नाही, आपलं निरागस व्यक्तिमत्व जीवन जगायचं, परमार्थ करायचं, नामस्मरण करायचं, गाथा भागवत ज्ञानेश्वरी याचं चिंतन करायचं, तेच आपल्याला तारणारे आहे, दुसरं कोणीच तारण नाही. भगवंताचे गायत्री मातेचे उपकार समजा की कोरोनाच्या काळामध्ये अनेक मंडळी आपल्याला सोडून गेले, पण गायत्री मातेने आणि ज्ञानोबा तुकोबराने आपल्याला जिवंत ठेवलं, याच्यापेक्षा दुसरं कोणतं भाग्य पाहिजे. म्हणून काय करा, नामाचे चिंतन, प्रगट पसारा, असाल ते करा, जिथे तिथे जिथं असाल तिथं करा. मग काय फायदा, आपण सोडवीन माझा स्वामी सोडवीन माझा स्वामी. चार पासून सर्व मंडळी सोबत आहे, चार पण अजून कोणाची हार नाही. काहीच येत नव्हतं. आम्ही विद्यार्थ्याच्या भाग्यलक्ष्मीला येत असताना आमचं नाव माहिती कसं येत होतं. आता तर प्रत्येक व्यक्तिमत्व असं झालं, जिथं पाऊल टाकलं तिथं पाणी टाकणारी मंडळी, पाणी काढणारी मंडळी झाले. ही ताकद कोणाचीच नाही, ही फक्त ज्ञानोबा तुकोबारांची ताकद आहे. वाटत नव्हतं असं होणार आहे, या गोष्टी घडू शकतात. आमच्या आबा महाराष्ट्रभर नाही साऊंड सिस्टम पाहिजे, आबाची चैतन्य साऊंड असं वाटत नव्हतं. गायला पाहिजे आमचे गाडेकर महाराज, असं कधीच वाटत नव्हतं विद्यार्थी दशेमध्ये. पण विद्यार्थी दशेमध्ये केलेली साधना तीच आता कामा येते. लक्ष देऊन ऐका, प्रथम माणसाने काय केलं पाहिजे, ज्ञान प्राप्त करून घेतलं हवं. प्रथम माझे ते विद्या, ज्ञान प्राप्त, नंतर धन, नंतर पुण्य, शेवट काहीच करता येत नाही. या ठिकाणी काय एक बळी मंडळी आहे, काय गोड प्रमाण म्हटलं. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मला सांगतात, सोडवील माझा स्वामी निष्ठेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. भगवान परमात्म्याची आम्ही प्रतिज्ञा केली, तो तुम्हाला संकटातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. हो महाराज, प्रतिज्ञा तुम्ही केली आणि सोडवणारा देव आहे, हे कसं शक्य आहे? अहो, ज्यांनी आश्वासन आपल्याला दिलं त्यांनीच काम केलं पाहिजे. नाही, श्री संताजी महाराज यांचं सभा मंडळ आम्ही करून देणार, मग ज्यांनी आश्वासन दिलं त्यांनीच केलं पाहिजे. आश्वासन तुम्ही देऊ लागले, करणारे दुसरं आहे, हे कसं शक्य आहे? महाराज म्हणतात बरोबर आहे, भगवान परमात्मा आपली स्वतःची प्रतिज्ञा मोडू शकतो, पण भक्ताची मोडू शकत नाही. प्रसंग सांगतो, कथा समजा वेळ घेणार नाही, वेळ संपली आपली. भगवान परमात्म्याची प्रतिज्ञा होती. काय प्रतिज्ञा होती? ज्या वेळेस दुर्योधन भगवंताकडे गेले आणि अर्जुन सुद्धा भगवंताकडे गेल्यानंतर दुर्योधन कुठं बसला? डोक्याजवळ. आता ज्याला डोकं नसतं ते डोक्याजवळ बसतो. अर्जुन कुठं बसला? पायाजवळ. आणि लक्ष देणार का, जो पायाजवळ बसतो म्हणून तर बघा ना, एकदा हाताने पायाला विचारलं, अरे बाबा कोणी येतं तुझ्यावर मस्तक ठेवतं, कोणी येतं तुझ्यावरच मस्तक ठेवतं, याचं काय कारण आहे? पायांनी उत्तर दिलं, मी जमिनीवर चालतो म्हणून माझं दर्शन आहे, आणि जो हवेत असतो त्याला कोणी विचारत नसतो. काय उत्तर आहे गोड. म्हणून पाय जमिनीवर आहे, म्हणून माणूस किती मोठा झाला तर चालतं, पण जमिनीवर पाहिजे. विठाला विठाला म्हणून पायाची पूजा, हाताची कधी पूजा होत नाही. जे जमिनीवर असतात त्यांचीच पूजा होत असते. म्हणून महाराज म्हणतात, पूर्वीच्या काळामध्ये ज्वारी होती बाबा, ती फार उंच जायची पण तिथं कणीस खाली यायचं. कारण का? हे माते, मी तुझ्यामुळे मोठे झाले पण मी तुला विसरत. आठवण ठेवणं महत्वाचं आहे. म्हणून अर्जुन भगवंताजवळ आला, पायाजवळ बसला, दुर्योधन डोक्याजवळ बसला. आता माणूस झोपलेला आहे आणि झोपेतून उठल्यानंतर अगोदर कोणाला बघणार? पायाजवळच्या माणसाला का डोक्याजवळच्या? पायाजवळ. मग तेव्हापासून म्हणे, काय तुम्ही पायाजवळ पाहता? कधी कधी माणसं म्हणतात, तुम्ही काय पायाजवळ पाहता? तसं नाही. अर्जुनाला बघितलं, अरे काय पाहिजे तुला? सांगितलं मी. तेवढं म्हणजे दुर्योधन म्हणाला, हे देवा अगोदर मी आलो. सांगितलं ऐका, एका बाजूला माझं सैन्य राहील, एका बाजूला मी राहील. ज्या बाजूला मी राहणार तिथं हातात शस्त्र धारण करणार नाही. मग दुर्योधनाने विचार केला, याला घेऊन काय गरज आहे आपल्याकडे? आपल्या पार्टीमध्ये हा आता शस्त्र घेणार नाही, हा प्रचार करणार नाही, कुठं जाणार नाही, बॅनर लावणार नाही. मग याला घेऊन काय करतात? यांना घ्या, यांना कुठे झेंडा घेऊन पळा म्हटलं तिथं पळतात, यांना आपल्याला द्या. मग त्यांना काय माहिती? द्वारकेचा राणा पांडवा. अहो, ज्यांच्याकडे भगवान परमात्मा होता त्यांचा विजय झाला, आणि ज्यांच्याकडे भगवान परमात्मा होता
त्यांचं 100चा सुद्धा नंबर उरला नाही. तुका म्हणे हरीचे विनमुख आणि गांधारीच्या उदरी शतमूर्ख. या शतमूर्खाला काही कोणीच विचारत नाही आणि ते कुठं राहिले नाही. पण त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्ही शस्त्र हातात धारण करणार नाही. पण ज्यावेळेस भीष्म पितामह अर्जुनावरती बाण सोडू लागला आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याने विचार केला आता जर मी माझ्या भक्ताचं रक्षण केलं नाही तर माझा इथे येऊन काहीच उपयोग नाही. भगवान परमात्मा रथावरून खाली आले, शस्त्र धारण केलं आणि भीष्म पितामहावरती सोडणार. भीष्म पितामह म्हटले ए भगवंता ए कन्हैया, अरे मी जिंकलो. म्हणजे काय झालं, तुझा पण काय होता, मी आता शस्त्र धारण करणार आणि माझी प्रतिज्ञा काय होती की मी एक तर देवाला आता शस्त्र धारण करायला लावील, नाही तर निष्पांडवी पृथ्वी देवाला आता शस्त्र धारण करावं लागलं. म्हणून प्रतिज्ञा ही दासी तसे तुकोबा म्हणतात आमची दासांची प्रतिज्ञा आहे तुम्ही काय करा, नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जे ते. पण का हो महाराज आमच्याकडे गुणही नाही, आम्ही दोषाने युक्त आहे. मग काय आहे महाराज म्हणतात तो गुणही पाहत नाही, दोषही पाहत नाही, प्रेमाने वश होतो. अभंगाचं गुण दोष कीर्तनी काहीच नाही काही प्रेमी चक्रपाणी होश होई. फक्त प्रेम महत्वाचं आहे. एकच प्रमाण सांगतो गिरधर लाल तो भाव का राग कला नाही भाव महत्वाचा आहे. म्हणून भावे विना भक्ती आणि भक्ती विना नुक्ती नाही. नुक्तीचे दिवस गेले आता लोक म्हणजे घ्या पोयावर भागून ते पण गायत्री मंदिरात जाऊन भावाशिवाय भक्ती नाही. म्हणून काही न लगे एक भावाची प्रेम महत्वाचे थोर प्रेमाचा भोकेला. म्हणून गुणदोष नाही पाहते कीर्तनी प्रेमी चक्रपाणी होश होय. मग काहो महाराज नामचिंतनाची ताकद काय होती अभंगाचे शेवट. तुका म्हणे काढू वाटतो Namaste.
दासी किया प्रतिज्ञा दासी केली आम्ही, ज्यांची प्रतिज्ञा केली जो सोडवणार आहे त्याचं एकदा भजन करू. विठोबा प्रपंच आपली स्थिती कशी झालेली आहे. एखादा जर सर्पदंश झाला तर गुळ खाण्यासाठी दिला तर तो कडू वाटतो आणि लिंबाचा पाला खाण्यासाठी दिला तर तो गोड वाटतो. कारण का सर्पदंश झालेला आहे. तसं शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच विषयाने आपल्याला स्पर्श केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला गोड असणारा परमार्थ तो कडू वाटतो आणि कडू असणारा प्रपंच आपल्याला गोड वाटतो. तुम्ही मला प्रपंच कुठं कडू आहे का, लक्षण आहे का? आता आम्ही रात्रंदिवस धावपळ करतो, रात्री 3-3, 4-4 वाजता घरी जातो, म्हणजे वातावरण तयार केलं, म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलं आणि शेवटच्या अवस्थेमध्ये जर समाधान मिळत नसेल तर माणूस म्हणतो आतापर्यंत आयुष्य फुकट गेलं, म्हणजे कडू वाटल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबा बोलतात परमार्थ कसा आहे, परमार्थ गोडच आहे. ज्ञानोबांनी काय गोड वर्णन केलं, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आणि याचं कारण आहे पंचविषयाने आपल्याला दंश केला. म्हणून महाराज म्हणतात नामचिंतन करा. नामाची ताकद एवढी आहे की कडू असणारा प्रपंच हा कडूच वाटणार आणि गोड असणारा परमार्थ हा गोडच वाटणार. पण त्याच्यासाठी सकल संतांचं चिंतन करा. आपण भाग्यवान आहे. संतांजी महाराज जगनाडे, नरहरी महाराज, रोहिदास महाराज, श्री संत सावता महाराज, संत सेना महाराज, ज्ञानोबा तुकोबारा, रोहिदास महाराज, तुकोबारा, सावता महाराज, संत सेना महाराज, सकल संतांचं चिंतन करण्याचा योग आपल्याला येतो. म्हणून संतांमुळे आपल्या जीवनामध्ये
अधपतन दूर होतं आणि आपली उद्धाराचा मार्ग मोकळा होतो. म्हणून ज्या संतांमुळे आपला उद्धाराचा मार्ग मोकळा होतो त्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर पुनश्च या ठिकाणी गायत्री नगर गायत्री माता भक्त मंडळ संस्थान यांच्या वतीने या ठिकाणी त्रिदिनी कीर्तन महोत्सव चालू आहे आणि त्यामध्ये आमची सर्व गुरुबंधू मंडळी यांची आज या ठिकाणी भेट झाली. खरं तर आमचे संजय महाराज, काकासाहेब महाराज, पांडुरंग महाराज, आमचे गजानन महाराज, भगवान महाराज, आमचे कृष्णा महाराज, आमचे पवन पाटील हे सर्व मंडळी, आमचा भैया सुंदर साऊंड सिस्टमचे मालक, चैतन्य साऊंड सिस्टमचे मालक आमचे सोमनाथ महाराज हिवाळे आबा. खरं तर त्यांच्यामुळे आज सर्वांची या ठिकाणी भेट झाली. आदरणीय माऊली चौकदार बाबा, सर्व मंडळी सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो. अशीच भगवंतांनी, ज्ञानोबरांनी, तुकोबरांनी आपल्याकडून सेवा करून घ्यावी अशी पांडुरंगाची चरणी, गायत्री मातेची चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.